विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी बारसागडे सर तुमचे राज्यशास्त्राच्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करीत आहे. तर आपण पाठ 5वा पाहत आहोत, प्रतिनिधित्वाची संकल्पना. याच्या आधी मी तुम्हाला 3 व्हिडिओ बनवून पाठवलेले आहे. हा 4था व्हिडिओ आहे. या 4थ्या व्हिडिओमध्ये हितसंबंधी गट आणि दबाव गट याबद्दल स्पष्टीकरण बघूया. तर हितसंबंधी गट म्हणजे काय? हितसंबंध म्हणजे एकमेकाशी असलेले संबंध. जसं काही लोकांचा गट असतो. लोकशाहीमध्ये एकटा व्यक्ती आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकत नाही, तर त्याला अनेक लोकांचं संघटन जमा करावं लागते. म्हणजेच हितसंबंधी गट म्हणजे जसं शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील, म्हणजे शेतकरी हे एकच व्यवसाय करणारे झाले, तर असे समविचारी समव्यवसायी लोक एकत्र येतात, कारण त्यांच्या समस्या एकच असतात. त्यांना हितसंबंधी गट म्हणतात. तर हितसंबंधी गट आणि दबाव गट हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे माध्यमे आहेत. शासकीय धोरणे आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी, म्हणजे हितसंबंधी गट शासकीय धोरणावर प्रभाव पाडतात. तर हितसंबंधी गट हा दबाव गट केव्हा होतो त्याच्याविषयी पहा. हितसंबंधी गट म्हणजे शासकीय धोरणे आणि लोक यांना प्रभाव करण्यासाठी जेव्हा हितसंबंधी गट शासकीय धोरणे आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी जेव्हा हितसंबंधी गट संघटित होतात, तेव्हा त्यांना दबाव गट असे म्हणतात. हे हितसंबंधी गट दबाव गट केव्हा बनतात? तर शासकीय धोरणे आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी जेव्हा हितसंबंधी गट संघटित होतात, तेव्हा त्यांना दबाव गट असे म्हणतात. म्हणजे शासकीय धोरणांना प्रभावित करण्यासाठी ते संघटित होतात, म्हणजेच ते सरकारच्या धोरणावर दबाव टाकतात, प्रभाव पाडतात, तेव्हा त्या हितसंबंधी गटाचे रूपांतर दबाव गटात होते. हे गट प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाही. हे जे हितसंबंधी गट असतात, जसा शिक्षकांचा गट असो, कामगारांचा गट असो, शेतकऱ्यांचा गट असो किंवा व्यापाऱ्यांचा गट असो, यांच्या काही मागण्या असतात. म्हणजे काही काळासाठी ते गट निर्माण करतात. मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या की तो हितसंबंधी गट हा नाहीसा होतो. तर हे गट प्रत्यक्ष निवडणुकीत भाग घेत नाही किंवा निवडणूक लढवत नाही. त्यामुळे सरकार किंवा विरोधी पक्षात ते सहभागी नसतात आणि सरकारमध्येही सहभागी नसतात आणि विरोधी पक्षामध्येही ते सहभागी नसतात. ते बाहेरून शासनावर दबाव टाकून शासकीय धोरणे प्रभावित करतात. तर त्यांचं आंदोलन असते. समजा त्यांच्या काही समस्या असतील, जसं आता शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, तर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे त्यांच्या ज्या काही मागण्या असतात, त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ते संघटना उभारतात आणि आंदोलन करतात आणि सरकारच्या निर्णयावर ते प्रभाव पाडतात. तर ते बाहेरून शासनावर दबाव टाकून शासकीय धोरणे प्रभावित करतात. अशा दबाव गटांना प्रचार गट म्हणतात. जेव्हा दबाव गट शासकीय धोरणांना प्रभाव टाकतात, तेव्हा त्यांना दबाव गट किंवा लॉबी असेही म्हणतात. कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना ही दबाव गटाची उदाहरणे आहेत. जसं कामगार संघटना, शेतकरी संघटना आणि विद्यार्थी संघटना अशा अनेक संघटना आहेत. तर दबाव गट हे राजकीय पक्षापेक्षा भिन्न असतात. आता दबाव गट आणि राजकीय पक्ष याच्यामध्ये काय फरक आहे, ते वेगळे कसे आहेत ते बघूया. राजकीय पक्ष हे शासकीय प्रक्रियेचा एक घटक असतात.
तर राजकीय पक्ष जे असतात ते शासनाच्या म्हणजे राजकीय पक्षाच्या हातात शासन असते, सत्ता असते. ते शासकीय धोरणांतर्गत प्रभाव टाकतात. काही काही राजकीय पक्ष हे विरोधी पक्ष असतात. तर ते विरोधी पक्षामध्ये काम करतात, त्याच्यामुळे शासकीय धोरणावर सुद्धा प्रभाव टाकतात. तर दबाव गट शासनावर बाहेरून प्रभाव टाकतात. म्हणजे राजकीय पक्ष जे असतात ते विरोधी पक्षात राहून शासनावर दबाव टाकतात. तर दबाव गट हे शासनावर बाहेरून प्रभाव टाकतात. म्हणजे सरकारच्या कार्यात हस्तक्षेप न करता त्यांना म्हणजे आपल्या आंदोलनाद्वारे बाहेरून प्रभाव टाकतात. ते निवडणुका लढवत नाही म्हणून कायदेमंडळात त्यांचे प्रतिनिधी नसतात. दबाव गटाचे सदस्य किंवा दबाव गटातील लोक हे निवडणुकीत भाग घेत नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही की त्यांचं म्हणजे विधिमंडळ सदस्य असेल. म्हणजे कायदेमंडळाचे त्यांचे सदस्य कोणीच नसतात. राजकीय पक्षांचा आवाका विस्तृत असतो. मात्र राजकीय पक्ष हे विस्तृत असतात. त्यांचे जनतेपर्यंत त्यांच्या शाखा पसरलेल्या असतात. ते राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करतात. हे राजकीय पक्ष जो असतो तो सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक पक्ष आहेत आणि या पक्षांचा जनतेच्या प्रश्नाशी, जनतेच्या समस्यांशी संबंध असतो. त्याच्यामुळे त्यांचा आवाका जो आहे तो विस्तृत असतो. याउलट दबाव गटांचे उद्दिष्ट सीमित असते. याउलट म्हणजे राजकीय पक्षाच्या उलट दबाव गटाचे कार्य आहे म्हणजे स्वरूप आहे. म्हणजे दबाव गटाचं काय राहते की त्यांच्या हितसंबंधी लोकांचे, त्यांच्यामध्ये हितसंबंधी लोक असतात आणि त्यांच्या काही समस्या असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी ते दबाव गट निर्माण करतात किंवा सरकारच्या धोरणावर प्रभाव टाकतात. शासनावर प्रभाव टाकून आपले विशिष्ट गोष्टी साध्य करून घेणे हे त्यांचे ध्येय असते. दबाव गट सामाजिक चळवळीपेक्षा भिन्न असतात. म्हणजे सामाजिक चळवळी ह्या राजकीय पक्षाशी संबंधित असतात. दबाव गटांची संरचना अधिक औपचारिक असते. सामान्यतः सामाजिक चळवळींची औपचारिक संरचना अथवा संघटना नसते. ते एखाद्या विशिष्ट विषयाचा पाठपुरावा करतात. उदाहरणार्थ चिपको आंदोलन. म्हणूनच दबाव गटांना संबंधित हितसंबंधाचे प्रतिनिधी असे म्हणतात. आता हा जो चिपको आंदोलन आहे, हा चिपको आंदोलन म्हणजे एक प्रकारचे समाजातील एक कोणी नेता असतो, सुंदरलाल भाऊ गुना सारखा, आणि त्यांनी मग पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, झाडांची कत्तल झाली नाही पाहिजे, जंगल सुरक्षित राहिले पाहिजे, याच्यासाठी त्यांनी ते चिपको आंदोलन केलं होतं. आणि असेच पर्यावरणप्रेमी लोक त्यांच्याशी एकत्र आले आणि त्यांनी मग त्यांच्या नेतृत्वामध्ये सरकारच्या ध्येय धोरणावर प्रभाव टाकले. म्हणून दबाव गटांना हितसंबंधाचे प्रतिनिधी असेही म्हणतात. तर अशा प्रकारे दबाव गट आणि हितसंबंधी गट यांचे संबंध हे जवळपास सारखेच असतात. परंतु राजकीय पक्ष आणि दबाव गट यांच्यामध्ये फरक आहे, भिन्न आहेत. आता भारतातील काही हितसंबंधी गट किंवा दबाव गट पहा. पोपटी कलरच्या चौकटमध्ये दिलेला आहे. पहिला आहे व्यावसायिक क्षेत्र. आता काही व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही संघटना निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यापैकी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, म्हणजे तिला फिक्की असे म्हणतात. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे FICCI. त्याच्यानंतर दुसरी आहे व्यवसाय क्षेत्रातील CII म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ
इंडियन इंडस्ट्री, तर ह्या व्यावसायिक क्षेत्रातल्या झाल्या. त्याच्यानंतर दुसरी आहे कामगार संघटना. आता कंपन्यामधले जे काही कामगार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एकत्र येणे, हितसंबंधी गट किंवा दबाव गट बनवणे आवश्यक असते. तर कामगार संघटना, भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना, त्याला इंटक असे म्हणतात. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, त्याला आयटक म्हणतात. AITUC, INTUC इंटक, AITUC आयटक, म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. त्याच्यानंतर BMS ही एक संघटना आहे, तिचं लॉंग फॉर्म भारतीय मजदूर संघ, हिंदू मजदूर संघ, HMS. तर अशा प्रकारच्या ह्या कामगार संघटना आहेत. त्याच्यानंतर तिसरी संघटना आहे शेतकरी संघटना. तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी संघटना दिसून येतात. त्याच्यापैकी अखिल भारतीय किसान सभा, भारतीय किसान युनियन, महाराष्ट्रातली शेतकरी संघटना. तर अशा उत्तर प्रदेश, तिकडे उत्तर भारत किंवा मध्य भारत याच्यामध्येही अनेक शेतकरी संघटना असल्याचे दिसून येतात. तर ह्या हितसंबंधी गट आहेत. ह्या हितसंबंधी गट जेव्हा शासनाच्या धोरणावर प्रभाव टाकतात तेव्हा त्याचे दबाव गटात रूपांतर होते. त्याच्यानंतर काही विद्यार्थी संघटना आहेत. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, म्हणजे NSUI, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया. दुसरा आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ABVP, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, म्हणजे NSUI, ABVP, AISF, SFI. तर ह्या अशा 4 विद्यार्थी संघटना आहेत. म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया. तर ह्या झाल्या भारतातल्या काही म्हणजे दबाव गट. त्याच्यानंतर अमेरिकेतले काही दबाव गट पाहूया. अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स, अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियन, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमेन, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर अँड काँग्रेस ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. तर ह्या अमेरिकेतील नॅशनल असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल. अशा प्रकारच्या अमेरिकेतील काही दबाव गट. त्याच्यानंतर काही अशासकीय संस्था असतात, म्हणजे ज्या सरकारी नसतात परंतु जनकल्याणाचे काम करतात, त्यांना NGOज म्हणतात. अशासकीय संस्था या प्रतिनिधित्वाचे आणखी एक माध्यम आहे. तर ह्या अशासकीय संस्थासुद्धा लोकांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणजे लोकांच्या समस्या काय आहेत त्याच्यावर त्या कार्य करत असतात. त्याच्यामुळे अशासकीय संस्थांना म्हणजे NGOजना प्रतिनिधित्वाचे काम करणाऱ्या ते एक माध्यम आहे. या संस्था सामान्यतः खाजगी व अव्यावसायिक स्वरूपाच्या असतात. तर ह्या खाजगी असतात. त्या हिंसक मार्गाने अहिंसक ह्या अशासकीय संस्था अहिंसक मार्गाने म्हणजे शांततेच्या मार्गाने उद्दिष्टपूर्ती करतात. विशिष्ट उद्दिष्ट रक्षणाकरता त्यांचे कार्य चालते. तर त्यांचे विशिष्ट उद्दिष्ट असतात, ते उद्दिष्टपूर्तीसाठी काम करत असतात. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्याशी जोडलेल्या असतात. आता जसं कोरोना काळामध्ये बऱ्याचशा बिमार व्यक्तींना किंवा दवाखान्यामध्ये जे पेशंट्स होते त्यांच्यासोबत त्यांचे जे कोणी रिश्तेदार राहायचे, त्यांना जेवणाची व्यवस्था,
नाश्त्याची व्यवस्था वगैरे अशा अनेक NGO संस्था प्रत्येक शहरामध्ये सरकारी दवाखाना असो किंवा प्रायव्हेट दवाखाना त्याच्या जवळपास ते अन्नदानाचे भोजनदानाचे काम करत होत्या. वर उल्लेख केलेली सर्व माध्यमे लोकांच्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतात. इथे उपक्रम दिलेला शोधा पाहू. तुमच्या परिसरातील सामाजिक विकास, महिला, मुले अथवा पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांची त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळवा. तर या अशासकीय संस्थाविषयी आपल्याला उपक्रम दिलेला आहे की तुमच्या परिसरात किंवा आजूबाजूला तुमच्या जिल्ह्यात ज्या काही सामाजिक विकास करणाऱ्या संस्था असतील, महिलांविषयी कार्य करणाऱ्या, लहान बालकांविषयी किंवा पर्यावरण क्षेत्राविषयी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्था असतील, त्यांचे नावे व त्यांचे कार्य कोणते काम केले त्या संस्थांनी याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सांगितलेलं आहे. तर या पाठामध्ये आपण लोकांचे प्रतिनिधित्व विविध माध्यमातून कसे केले जाते ते पाहिले. लोकशाहीच्या यशात प्रतिनिधित्वाला महत्त्व असते. पुढील पाठात न्यायमंडळ या शासनाच्या आणखी एका महत्त्वाच्या भागाचा अभ्यास करणार आहोत. तर हा पाठ इथेच संपतो. तर या पाठामध्ये आपण प्रतिनिधी म्हणजे काय, प्रतिनिधित्व म्हणजे काय, प्रतिनिधित्वाची माध्यमे कोणती आहेत, त्याच्यामध्ये मग राजकीय पक्ष, प्रतिनिधी सभा, प्रतिनिधित्वाच्या पद्धती, प्रतिनिधित्वाचे माध्यमे, राजकीय पक्ष, हितसंबंधी गट, दबाव गट, हे सर्व लोकांचे प्रतिनिधित्व ठरवणारे माध्यमे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा पाठ इथेच संपतो. भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये. त्या पुढच्या प्रकरणाचं नाव आहे न्यायमंडळाची भूमिका. तर पुढील पाठात आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.